नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्टडी ब्युटिफुल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी रुजू झालेले आहेत, त्यांचं आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यानंतर ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन केले, त्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले का नाही हे कन्फर्म कसे कसे करायचे हे पण पाहणार. त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग का नाही मिळालं याचे पण उत्तर जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही विद्यार्थी लागलेले आहेत त्यांचे आधार व्हेरिफिकेशन कसे करायचे हे पाहूया. त्यामध्ये सुरुवातीला आपण याची वेबसाईटवर यायचं. CMPKVY mahaswayam.gov.in स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर इंटर्न लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर लॉग इन पेज ओपन होते. त्यानंतर लॉग इन पेज ओपन झाल्यामध्ये इथं आपला करेक्ट युजरनेम टाकायचा, त्यानंतर करेक्ट पासवर्ड टाकायचा. आता काही लोकांचे इथं प्रॉब्लेम जातील. या प्रॉब्लेमला सॉल्व कसं करायचं, ज्याचे महास्वयं रोजगार पोर्टलवर म्हणजे जे आधीचं पोर्टल होतं त्या पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन आणि आपली माहिती जशीच्या तशी या पोर्टलवर गव्हर्नमेंटनी इथं कॅचअप केलेली आहे. तर सुरुवातीला तिकडे आपली माहिती व्यवस्थित भरलेली असावी. त्यानंतर दुसरा पॉईंट, इथं ज्याचे लॉग इन होण्यास समस्या येत असेल त्यांनी सुरुवातीला साइन अप करायची. साइन अप केल्यानंतर आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस येते. मेल ID, आधार कार्ड नंबर आणि थोडी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर जर समजा त्याचा पण व्हिडिओ जर लागत असेल तर मला कमेंट करा, मी त्याचा पण इन्फॉर्मेशन देतो. आता बघणार आपण युजर ID आणि पासवर्ड लॉग इन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये युजर ID टाकायचा, पासवर्ड टाकायचा, नंतर कॅप्चर टाकायचा. कॅप्चर कसा टाकायचा, 2+2 4 असा कॅप्चर टाकायचा. त्यानंतर लॉग इन करायचं. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर बघा इथे लॉग इनची प्रोसेस सांगितली आहे. त्यानंतर इथं येणार आहे आपल्याला तुमचे आधारवर जे नाव आहे ते नाव इथं येणार टेस्ट प्रोफाईलमध्ये. त्यानंतर इथं OTP येणार. OTPमध्ये आपल्याला मोबाईल नंबर जो आधारशी संलग्न आहे त्याच्यावरच OTP येणार. त्यासाठी सुरुवातीला आपला जो आधारला कोणता मोबाईल व्हेरीफाय आहे, आधार बेस आहे तर ते चेक केल्यानंतरच पुढची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. त्यानंतर 6 आकडी OTP टाकायचा. त्यानंतर OTP व्हेरीफाय करायचं. त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल येते, त्यामध्ये युजर ID येते आणि इथं फुल नेम येते, मोबाईल नंबर येते आणि ईमेल ID येते. त्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला माय प्रोफाईलमध्ये जायचं. माय प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तिथं आपली पर्सनल डिटेल टाकायची. त्यामध्ये आधार कार्ड नंबर येतो, तो आधार कार्डवर जो प्रमाणे आहे तोच इथं जसा तसा येतो. आणि त्यानंतर इथं आधार कार्डवर जो फोटो आहे तो पण इथं येतो. त्यानंतर फुल नेम येते आणि डेट ऑफ बर्थ, एज येते. पण यामध्ये काही माहिती स्वतःहून भरायची आहे, जसे की जेंडर आणि मोबाईल नंबर, मेल ID, जे काही याच्यातनी माहिती नसेल ते स्वतःच्या हाताने फिलअप करायची. स्टेट, नॅशनॅलिटी येणार, रिलिजन येणार आणि मॅरेज स्टेटस येणार. त्यानंतर ॲप्लिकंटचे फादर आणि हजबंड नेम येणार. त्यानंतर ही माहिती अपडेट करून घ्यायची. त्यानंतर पुढच्या टॅबवर येणार. आपण नेक्स्ट केल्यानंतर ॲड्रेस बार येणार. ॲड्रेस बारमध्ये आपला ॲड्रेस टाकायचं, हाऊस नंबर टाकायचा, विलेज टाकायचं, डिव्हिजन टाकायचं, कुठल्याही डिव्हिजनमध्ये ते डिस्ट्रिक्ट टाकायचं, तालुका टाकायचा आणि पिनकोड टाकायचा. आणि वरचीच परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असला तर इथं टिक करायचं. त्यानंतर अपडेट करायचं. आता पुढे अपडेट केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल येणार. त्यामध्ये क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला हायर क्वालिफिकेशन टाकायचं. क्वालिफिकेशनमध्ये काय टाकायचं, आपले जे एज्युकेशन आहे जसे की HSC, SSC आणि ग्रॅज्युएट आणि हायर ग्रॅज्युएट, त्यामध्ये आपल्याला जे क्वालिफिकेशन टाकायचं, ते स्ट्रीम द्यायची आपले कोणती, सायन्स, आर्ट, कॉमर्स, सायन्स. एज्युकेशनमध्ये कुठलं BSc जर असले तर BSc द्यायचं. त्यानंतर स्पेसिफिक सब्जेक्ट, ज्या विद्यार्थ्यांचे समजा स्पेसिफिकेशन समजा ॲग्री, BSc जसे ॲग्री झालं, प्लेन BSc झालं, सायन्स झालं, त्यामध्ये वेगळ्या प्रकारे येतात. BA जर केलं
तर त्याच्यातनी पण वेगवेगळ्या फील्ड येतात ते निवडायचे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस टाकायचं का आपण पास आहे की क्वालिफाय आहे. पास इथे टाकायचं, त्यानंतर पर्सेंटेज टाकायचं, त्यानंतर पर्सेंटेज नंतर CGPA असेल तर CGPA टाकायचं आणि क्वालिफिकेशन ज्या वर्षी आपण पास झालो ते पासिंगचं इयर टाकायचं, मीडियम टाकायचं आणि त्यानंतर बोर्ड टाकायचं, जे आपलं युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड असेल ते टाकायचं. त्यानंतर यू हॅव कंप्लीटेड डेव्हलपमेंट कोर्स युअर बघा इथे काय म्हणते, यू हॅव एनी स्किल डेव्हलपमेंट कोर्स इफ यू इज अ स्पेसिफिक. इथं नो करायचं, इथं काहीच नाही, नो करायचं सरळ सरळ. आणि पिरियड रजिस्टर महाराष्ट्र इन इयर, हा तुम्ही महाराष्ट्रात म्हणजे तुमचे वय टाकायचं सरळ सरळ, इथं सरळ सांगायचं म्हणजे वय टाकायचं, आपण किती वर्ष आपण महाराष्ट्रात राहतात ते. यू हॅव अवेलेबल बेनिफिट NAPS आणि MAPS स्कीमचा लाभ घेतलेला आहे का ते टाकायचं. इथे यस असलं तर यस करायचं, इथं नो असलं तर नो करायचं. आर यू करंट स्टडी, तुम्ही जर अभ्यास करत असाल यस करायचं, यस असलं तर यस, नो असलं तर नो. त्यानंतर नेक्स्ट आहे बँक डिटेल. बँक डिटेल इम्पॉर्टंट आहे. बँक डिटेल अशी द्यायची की जी जी आधार बेस आहे तीच बँक द्यायची, म्हणजे तुमचे जे पेमेंट आहे ते सरळ सरळ आधार एनेबल अकाउंटमध्येच होणार आहे. त्यामध्ये IFSC कोड टाकायचा, जो काही आपला IFSC कोड आहे टाकायचा, इथं सर्च करायचं, इथं बँक अकाउंट नंबर टाकायचा आणि बँक अकाउंट नंबरचं होल्डरचं नाव टाकायचं. त्यानंतर बँक नेम टाकायची, कुठली बँक आहे, आणि ब्रांच नेम टाकायचं. त्यानंतर IFSC कोड पण परत टाकायचा, इथे अपडेट करायचं. ही झाली प्रोसेस इथपर्यंत डॉक्युमेंट. त्यानंतरची प्रोसेस डॉक्युमेंटची. त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये काय करायचं, आपल्याला कमीत कमी लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि एज्युकेशन सर्टिफिकेट हे 3 कंपल्सरी आहे. त्यानंतर बँक पासपोर्ट कॅन्सल चेक, ही जर दिली तरी चालते, नाही दिले तरी चालते, आणि दिले तरी चालते. आणि डोमिशियल सर्टिफिकेट आणि SSC सर्टिफिकेट ही कंपल्सरी. सांगायचं झालं, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिशियल सर्टिफिकेट, एज्युकेशन सर्टिफिकेट हे 3 इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाकीची ऑप्शनल आहेत. त्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला जी आपली लिव्हिंग सर्टिफिकेट आहे म्हणजे TC क्लिक करायची, चूज फाईल करायची, आपली जी फाईल आहे ती निवडायची, त्यानंतर ॲड करायची. याचप्रमाणे ॲड झाल्यानंतर 2 नंबरला बर्थ सर्टिफिकेट आहे ते पण निवडायचं आणि ॲड करायचं. त्यानंतर डोमिशियल पण असंच करायचं. त्यानंतर एवढी माहिती झाल्यानंतर अपडेट करून घ्यायचं. अपडेट केल्यानंतर ही झाली पूर्ण कंप्लीट प्रोसेस, इथपर्यंत करणे गरजेचे आहे. त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं. आता डिक्लेरेशन याच्यातनी काही लिहून वगैरे द्यायचं काम नाही, फक्त इथं ॲग्री म्हणून एक तुमचं डिक्लेरेशन आहे, ते चेकबॉक्स क्लिक करायचा आणि कंपल्सरी आहे, आणि क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं. हे झालं तुमचं आधार व्हेरिफिकेशन. आता हे झालं आधार व्हेरिफिकेशन. आता खूप जणांचे असे प्रश्न आहेत की बाबा आतापर्यंत आधार व्हेरिफिकेशन झालं, पण आमचं आधार व्हेरिफिकेशन झालं की नाही हे कन्फर्म नाही. तर आधार व्हेरिफिकेशन कन्फर्म आहे झालं, चेक करायचं की कसं करायचं की बाबा आपल्याला आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, या साईटवर यायचं, लॉगिनमध्ये गेलेलो असतो आपण. तर यामध्ये आपल्याला तुम्हाला दाखवतो मी, बघा. 2 मिनटं. यामध्ये एम्प्लॉय रिस्पॉन्स इथं क्लिक करायचं. त्यामध्ये जर या आधी जर इथं रुजू असले, कुठे जर रुजू असले, आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे हे चेक करण्यासाठी, इथं चेक करण्यासाठी हा मेथड आहे. एम्प्लॉयमेंट रिस्पॉन्स इथं क्लिक करायचं. इथं लिहून येते सरळ यू आर ऑलरेडी जॉईनिंग. आपली जी ब्रांचमध्ये जिथे ज्या डिपार्टमेंटला आपण रुजू असाल तिथं ते सर्व डिटेल येणार आहे, म्हणजे आपलं आधार व्हेरिफिकेशन हे कन्फर्म झालं याच्यावरून लक्षात येते. त्यानंतर जेव्हा आपण ही झाली प्रोसेस, आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेली की नाही हे चेक करायची. आता आतापर्यंत जॉईनिंग का नाही झाली, आता आतापर्यंत जॉईनिंग झालेली नाही याच्या मागे कारण भरपूर आहेत. कोणी तर सांगू नाही लागले की ते म्हणतात की वरून आदेश नाही आले, आस्थापनेवाले म्हणतात की आदेश नाही आले, आम्ही काही करू शकत नाही.
तर एक जी-आर आला होता आपल्याला 30 तारखेपर्यंत तुम्ही जॉइन व्हा. आता याच्यातली प्रोसेस कशी चालू आहे, ज्या लोकांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले नाही, त्यांनी पटापट आधार व्हेरिफिकेशनसाठी टाईम दिलेला असेल. त्यानंतर दुसरी गोष्ट, ही गव्हर्नमेंट प्रोसेस आहे. इथं थोडासा वेळ उशीर लागू शकतो. तिथपर्यंत सर्वांनी 30 तारखेपर्यंत वाट पहा आणि आस्थापनेशी कनेक्ट राहा आणि काही अपडेट आली तर मी सांगतोच. धन्यवाद.